स्वित्झर्लंडचं दावोस म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून गेल्या 55 वर्षात ती जागतिक अर्थकारणाची पॉलिसी लॅब बनली आहे. काहींना वाटतं आपलेच लोक तिथे भेटतात तर स्वित्झर्लंडला जायची गरज काय. पण मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट एक्सपो आहे, जिथे जगातील बडे पॉलिसी मेकर्स आणि इन्व्हेस्टर्स एकत्र येतात. पुढच्या 10 वर्षांची जागतिक इकॉनॉमिक ब्ल्यूप्रिंट या ठिकाणी तयार होते. अशा जागतिक मंचावर महाराष्ट्राला फ्रंट सीट मिळवून देण्याचं कसब देवेंद्रजींनी साध्य केलंय. करार होतात पण फॅक्टरी कुठे, असं खोचकपणे विचारणाऱ्यांना उत्तर म्हणजे राज्याचा 75 ते 80% इन्व्हेस्टमेंट कन्व्हर्जन रेट, मैत्री कक्ष आणि वॉर रूम याद्वारे देवाभाऊ जे मॉनिटरिंग करतात त्याचं हे यश आहे. गेल्या वर्षी दावोस समिटच्या माध्यमातून 15.75 लाख कोटींची गुंतवणूक आली. त्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकास गंगा वाहू लागली आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागातही कल्याणी ग्रुप आणि लॉयड्सच्या रूपाने उद्योग पोहोचले. देवाभाऊ फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात. अ स्पिरिट ऑफ डायलॉग या थीमवर आधारित असणाऱ्या यंदाच्या दावोस समिटमध्ये एआय, सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि क्लीन एनर्जी ही क्षेत्र केंद्रस्थानी आहेत. या ठिकाणी देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र लीड करतोय. दावोस 2026च्या पहिल्याच दिवशी 14.50 लाख कोटींचे 19 करार झालेत, ज्यातून 15 लाख नवे जॉब्स निर्माण होतील. यंदा 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये महाराष्ट्र फार मोठा इतिहास रचणार आहे, हे नक्की. एकीकडे महापालिकांमध्ये विजयाचा गुलाल उधळला जात होता, पण देवाभाऊ मात्र महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र ऍट दावोस या मिशनची आखणी करत होते. आपल्या महाराष्ट्राची भरभराट झाली पाहिजे, इथल्या तरुणांना योग्य करिअर मिळालं पाहिजे, यासाठी देवाभाऊ रात्रीचा दिवस करतायत. त्याचवेळी विरोधक मात्र महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत खोडा घालण्याचं काम करतायत. असो, विरोधक टीका करत राहतील, पण देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र काही आता थांबणार नाही.